तर चला फायनली आपलं ब्लॉग आलेला आहे आणि ही गोष्ट ना माझ्यासोबत नेहमी होते, आता काय ते तुम्हाला कळलंच पुढे. त्या अगोदर बघा 8 दिवस तब्येत बरी नव्हती, त्यामुळे काय व्हिडिओ आलेलेच नाहीत. पण कालपासून थोडं बरं वाटतंय, म्हटलं चला आजपासून आपल्या कामाला सुरुवात करूया. आणि आमच्यात कसं आहे माहिती का, कोणती गोष्ट पाहिजे असेल ना तर हुडकल्याशिवाय काय सापडत नाही. आता मला ना देवाची गाणी लावायची सवय आहे, सकाळी 10 मिनिटं का होईना पण तेवढंच ऐकलं की बरं वाटतं, म्हणजे वातावरणच बदलून जातं, एकदम प्रसन्न असं वाटते. तर त्यासाठी बघा 5 मिनिटं मला फोन हुडकावं लागलं. जर वेळे तर पीठ संपलेलं मला ऐन वेळेस लक्षात येते, पण मला ना काल लक्षात होतं दळप करायचं, पण परत मी दुसऱ्या कुठल्या कामात गुंतले, त्यामुळे माझ्या लक्षातच नाही आलं. मग सकाळ सकाळी बघा हे दळप नीट करावं लागलं. तसं तर मी 5-5 किलोचं दळप करत असते, पण आता ना सकाळी गडबड होते, त्यामुळे लागणार होते तेवढंच पीठ दळून घेतलं. आणि आपल्याला जर गडबड असेल ना तर किती फास्ट आपलं काम आवरतं ना, म्हणजे एकाच वेळेला 2-2 काम आवरून होतात. सकाळी माझं तसंच झालं. सकाळी एकदा सगळं आवरलेलं असतं, पण परत मुलं शाळेला जायच्या अगोदर आणि हे पसार करून ठेवलेलं असतं. हे सगळं आवरून ठेवत होते, तेवढ्यात ना मला गुडीने केलेलं ड्रॉइंग दिसलं, तर ते इतकं फनी होतं ना, माझं हसून हसून पोटात दुखायला लागलं. आता माझी तब्येत जरी बरं नसलं ना तरी पण मी रोज 1 का होईना ब्लाऊज शिवत होते, तर हे 5-6 ब्लाऊज होते तेच मला रेडी करायचं होतं. बाय.